राम कृष्ण हरी माऊली, राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मावशी घर बदला नाही हं? हाय तसं आहे आहे तसं आहे बघ घर. राम कृष्ण हरी. माऊली राम कृष्ण हरी माऊली. राम कृष्ण हरी. माऊली नमस्कार. राम कृष्ण हरी माऊली. राम कृष्ण हरी. माऊली राम कृष्ण हरी. राम नमस्कार माऊली. वारीच्या प्रत्येक एकादशीला सुंदाईच्या ह्या घरात आमची एकादशी होती. इथं विठ्ठल रुक्मिणीचं ते रूप कळतंय आणि मार्गस्थ आम्ही पंढरपूरच्या दिशेनं होतोय. काय म्हणायचं आहे तुम्हाला? अरे ह्याला तर विठ्ठल भक्ती म्हणतात. वारीत आलेल्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा हेच भागवत धर्म आम्हाला शिकवतो. आणि ह्या माऊलीने आणि तिच्या लेकीने ह्या चांगली आमची सेवा केलेली आहे. आता फराळ झालाय, 5 मिनिटं इथं बसा शांतवानी. आई 5 मिनिटं कशाला? आता बाहेर पाऊस लागायला लागलाय. आता इथंच त्यांची वस्ती होऊ दे, इथंच भजन, इथंच कीर्तन होऊ दे आणि मग त्यांच्या मार्गस्थ जाऊ दे. चालते. माऊली इथंच बसा, पांडुरंगावर चर्चा होऊ दे. रामकृष्ण बघितलं का पांडुरंगाचा महिमा. इंद्राणीचं पाणी सांन दिशी मागं राखलं नव्हतं. होय होय. माझा पांडुरंग, माझ्या पांडुरंगाची कृपा रे भगवंता. हो माऊली तेव्हा अभंग बी आहे की, अलीकडे ये मला पलीकडे ने, नदी भरली चंद्रभागा. माऊली काय अभंग म्हटला हो? मग अभंग लिला ह्याचा अर्थ हे पहिल्यांदा घडाय नाही. नाही नाही बरोबर काय काय म्हणायचं तुम्हाला? अभंग लिला ह्याचा अर्थ हिथनं मागे बी अशा गोष्टी झाल्या काहीतरी पुरातन काळात असणार. 100% असणार. हा त्यात काहीतरी तथ्य आहे. तथ्य आहे 100%. हाय हाय. आणि माझं म्हणणं असं आहे, ज्या वेळी मानव जातीचं पाप वाढतंय त्यावेळी चंद्रभागा इशारा देत असणार आहे. काय म्हणायचं माऊली तुम्हाला? खराय दी. ग्रंथामध्ये याचा उल्लेख बी असणार बघा. ग्रंथामध्ये असा काय स्पष्ट दिलेला नाही आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतातच की हो, जिथं भक्तिभावाने एकत्र व्हाल किंवा जी गोष्ट भक्तिभावानं करत जाल ती गोष्ट मिळण्यासाठी ब्रह्मांड सुद्धा काय करते, तुमच्या पाठीमागे उभं राहते. बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे का नाही बरोबर माऊली? आहे, बरोबर आहे. आणि आपल्या प्रत्येक वारकऱ्याला हा अनुभव आहेच. आहे, आहे, बरोबर आहे. उगाच लाखो भाविक पंढरपूरला जातात रे. त्यांची देवावर श्रद्धा आहे म्हणून तर पंढरपूरला जातात. पिढ्यान पिढ्या गेली खरं वारी का अजून बंद पडली नाही. वारीच होईत चालली. मला काय यातलं माहित नाही. माझं पांडुरंगा प्रेम आहे म्हणून मी पंढरपूरला येतोय. माऊली तुमचं म्हणणं सगळं खरं आहे, पण नुसतं हे म्हणणेच म्हणून चालत नाही. हे बघा प्रत्येक वारकऱ्यानं कचरा हे आपापला आपल्यापाशी ठेवला पाहिजे. हे बघा मी आता एवढं केलं म्हणून हे खिशात सगळं ठेवून आलोय. असं प्रत्येकानं जर केलं तर नदी स्वच्छ राहील का नाही? वा 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 माऊली, विचार चांगला. नमस्कार माऊली. नमस्कार. वा वा वा. अहो लाखो करोडो लोक येतात. एक एक पिशव्या जरी आपण कचरा वाचवला किंवा रस्त्यावर टाकला नाही, इंद्रायणी मातेचा जीव गुदमरणारा वाचणार की हो, होय, प्रदूषण वाचणार की हो. बरोबर आहे. माऊली चांगला तुम्ही आम्हाला आदर्श दिला. हा आम्ही सुद्धा उद्यापासून ज्या काही पिशव्या आहेत त्या खिशातच ठेवता. आणि प्रत्येक वारकऱ्याला आमचं सांगणं आहे की आपला कचरा आपली जबाबदारी. शेवटी चंद्रभागा ही आपली आई आणि तिला चांगलं आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे, ही प्रत्येक वारकऱ्याची जबाबदारी आहे. माऊली आम्ही चालूय पंढरपूरला, तुम्ही पण या. आम्ही हाय मोहर. राम कृष्ण हरी.